विजय आहे आणि एक नवीन पॅटर्न विदर्भात सुरू झालेला आहे. हा त्याचा विजय आहे. निश्चितच लोकांनी जो विश्वास दिला आहे त्याचा मी आभारी आहे. आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की येता काळ हा तरुण राज्यकर्त्यांसाठी फार चांगली दिशा देणार आहे. तुम्ही मध्यंतरी जे आहे म्हणजे या इलेक्शन मध्ये जे आहे मोठ्या पैशाचा वाटप झाला आहे असं तुम्ही आरोप केलेला होता. जिल्हाधिकारी आपण निश्चितच तो थांबवला म्हणून आम्ही विजय प्राप्त करू शकलो. कारण मोठ्या प्रमाणात त्यांनी ज्या पद्धतीनं इथं घोळ केला तो आम्ही तेव्हाच पकडला आणि म्हणून लोकांनी भरपूर मतं दिले. लीड जो होता तोच फक्त मोठा विजय हा आम्हाला माहित होता. पुन्हा पण त्या ताकदीने निवडून करत या निवडणुकीमध्ये वंचितने बाजी मारली. आगामी मनपामध्ये किती जागा होईल? निश्चितच याचा परिणाम सर्व विदर्भातील महानगरपालिकेवर पडेल, राज्यातील पडेल आणि एक नवीन पॅटर्न वंचित बहुजन आघाडी, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना एकनाथ शिंदे हे दोन्ही जे पक्ष होते काँग्रेस आणि भाजप ते सातत्यानं छोट्या पक्षांना सोबत घेतात पण योग्य वेळी त्यांना न्याय मिळून देत नाही. म्हणून एक नवीन पॅटर्न ते महाराष्ट्रावर नवीन तयार केलं जातं. वंचित आणि काँग्रेसमध्ये आगामी मनपामध्ये एक युती होऊ शकत आहे. त्या निवडणुकीत त्यातून निर्णय होईल. आजचा हा जल्लोष आहे, हा जल्लोष आज साजरा करू.